फ्रेंड्स बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 चालू आहे आपला. याची अगोदर मी थोड्याशा काही कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. माग मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. सेट म्हणजे काय, सबसेट म्हणजे काय. सबसेट माझ्या मते मागच्या लेक्चरमध्ये झालं किंवा नाही तर नाही तर बघा. तर सपोज ए सेट आहे आणि त्याच्यात मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे एवढे दिवस आहे, 7 दिवस. आणि बी सेट आहे ओनली मंडे. मग बी इज अ सबसेट ऑफ ए सेट असं म्हणू शकतो. बिलकुल म्हणू शकतो, कारण की बीचा जो डे तो ए मध्ये ऑलरेडी इन्क्लुडिंग आहे का नाही. राईट. परंतु असं म्हणते ना, मला ए इज अ सबसेट ऑफ बी नाही. का बर? ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये नाही. राईट. हा, तर सबसेट कधी म्हणणार आणि सबसेट कधी नाही म्हणणार, या दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. ज्या गोष्टी ऑलरेडी इन्क्लुडिंग आहेत अशांना काय म्हणणार बेटा, सबसेट. आणि ज्या इन्क्लूड करत नाहीत त्यांना तुम्ही सबसेट नाही म्हणू शकतात. राईट. त्याच्यानंतर याच्यावर अजून एक थोडीशी कन्सेप्ट दिली. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा जो असतो हा स्वतःचा सबसेट असतो. म्हणून ए इज अ सबसेट ऑफ ए असं म्हणायला काही अडचण नाही. एव्हरी सेट इज अ सबसेट इटसेल्फ. राईट. दुसरा आहे की एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट जो असतो ना इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे फाय इज अ सबसेट ऑफ ए लिहायला काही अडचण नाही, किंवा कर्ली ब्रॅकेट काढून इज अ सबसेट ऑफ ए म्हणायला काही अडचण नाही. जर ए इज इक्वल टू बी असेल तर ए इज अ सबसेट ऑफ बी और बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणायला काही हरकत नाही, कारण की दोन्ही सेट कसे बेटा इक्वल आहेत. राईट. दुसरं आहे की ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए असं जर काही असेल तर तुम्ही सांगू शकतात ए इज अ सबसेट ऑफ बी. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, ज्याच्यात छोटे मोठे जेवढे पण सेट आहे, सबसेट आहे, सगळे इन्क्लुडिंग आहेत अशा सेटला तुम्ही म्हणणार युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी सेट आहे बेटा. कॉम्प्लिमेंटरी सेट समजा या हॉलमध्ये मी तुम्हाला शिकवते, मला सोडून बाकी सगळं माझ्यासाठी काय बेटा, कॉम्प्लिमेंट आहे. राईट. आणि या कॉम्प्लिमेंटरीचं परत कॉम्प्लिमेंटरी काढलं तर मी स्वतः राहील. राईट. हां, ओके, क्लिअर. कॉम्प्लिमेंटरी समजा इथं क्लासमध्ये 11th आणि 12th स्टुडंट बसलेले आहेत, तर क्लास 11ची कॉम्प्लिमेंटरी 12th आणि 12चं कॉम्प्लिमेंटरी काय राहणार बेटा, 11th. काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट झाले, कॉम्प्लिमेंटरी सेट झाल्यात. तर काही प्रॉपर्टी कॉम्प्लिमेंटरी सेटच्या, जर एखादं सेट आहे त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढलं, परत त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर तो सेट भेटेल. ए इज कॉम्प्लिमेंटरी टू कॉम्प्लिमेंटरी. काय भेटणार बेटा, ए सेटच. आर फायचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर फायचं युनियन सेट भेटेल. फायचं कॉम्प्लिमेंटरी किती राहणार, एम्प्टी सेटचं कॉम्प्लिमेंटरी काय राहणार बेटा, युनिव्हर्सल सेट. लक्षात ठेवा. आणि युनिव्हर्सल सेटचं कॉम्प्लिमेंटरी जर काढायला गेले तर काय भेटणार बेटा, फाय. काय भेटणार बेटा, फाय. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ए इज अ सबसेट ऑफ यू. ए इज अ सबसेट ऑफ यू and A is complementary is a subset of U. A is complementary also subset of U. Universal set. Set A and A is complementary do not have any common element. दोन्ही मध्ये कोणताही कॉमन एलिमेंट राहत नाही. तर ही पूर्ण चर्चा मी तुम्हाला सांगितली बेटा. तर या चर्चेची काही पॉइंट्स आहे, तुम्हाला जर लिहायचे असेल तर लिहू शकता तुम्ही. इथं मी पॉइंट्स नोट डाऊन करतो. Every set is subset of itself. म्हणजे A is a subset of A. दूसरा empty set is subset of every set, that is phi is a subset of A. Third A is a subset of B and then B is a subset of A is equal to A is equal to B. Fourth point A, complementary sets. A is complementary, so complementary काढलं तर A सेट भेटेल. फायचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर युनियन सेट भेटेल. युनियनचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर फाय भेटेल. आणि A is a subset of universal set, then A is complementary is subset of universal set. Then set A and A dash do not have any common element. A and A dash not common element. Not common
एलिमेंट. बस बेटा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार होतो. परत सांगतोय वाटल्यास, प्रत्येक सेट हा सबसेट असतो स्वतःचा. ए इज अ सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. हा जो एम्प्टी सेट हा सबसेट आहे कोणाचा? एचा. एज सबसेट ऑफ बी अँड बी सबसेट ऑफ ए जर असेल तर ए इज इक्वल टू बी. आणि एज सबसेट कॉम्प्लिमेंटरी, परत त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर ए भेटेल. फायचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर युनिव्हर्सल भेटेल. युनिव्हर्सलचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर फाय भेटेल. आणि ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज अ सबसेट ऑफ यू. ठीक आहे. अँड ए डॅश नॉट कॉमन एलिमेंट्स. क्लिअर? काही अडचण कोणाला? तर बघूया. ह्या सगळा पार्ट मी रब करतो बेटा. लिहून घ्यायचं तुम्ही नंतर. आता प्रॅक्टिस सेट चालू करतो, याच्यावरच आधारित आहेत. इथं प्रश्न काय दिला बेटा? ए सेट दिला ए बी सी डी ई. बी मध्ये दिला आहे सी डी ई एफ. सी मध्ये देत आहे बी डी आणि डी मध्ये देत आहे ए ई. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू अँड फॉल्स? सांगा. सी इज अ सबसेट ऑफ बी. मला सांगा सी मध्ये काय काय? बी आणि डी. मग बी आणि डी जर आहेत आणि बी मध्ये आहेत का ते एलिमेंट? बघा सी डी ई एफ. तर बी आणि डी आहे का? तर इथं बघा सी सेट मध्ये काय? बी आणि डी. ठीक आहे. आता हे बी आणि डी कशात पाहिजे? बी मध्ये पाहिजे. आहे का इथं? बी आहे का बेटा? बी आहे का? नाही. डी आहे. मग डी आहे पण एकच इलेमेंट आहे ना. इथं किती इलेमेंट दिसत आहे? दोन. दोन्ही इलेमेंट कशात पाहिजे? बी सेट मध्ये पाहिजे. सी चे पूर्ण इलेमेंट बी मध्ये असेल तरच सबसेट आहे. एक इलेमेंट असला नाही चालणार. ठीक आहे. पूर्ण इलेमेंट असणं आवश्यक. म्हणून इट इज अ ट्रू ऑर फॉल्स. तर दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. हे कारण ना बेटा? फॉल्स. क्लिअर? काही डाऊट? ओके. इट इज अ फॉल्स. लिहू शकतात तुम्ही, काही अडचण नाही. नंतर आहे दुसरा प्रश्न. ए इज अ सबसेट ऑफ डी. मला सांगा ए इज अ सबसेट. ए मध्ये काय काय? ए बी सी डी ई. किती एलिमेंट आहे? 5. ते डी मध्ये दिसत आहे का? बघा डी मध्ये ए आहे का? आहे. ई आहे का? आहे. पण बी सी कुठं आहे? नाहीये. मग हे पण कारण ना बेटा? फॉल्स स्टेटमेंट. ट्रू ऑर फॉल्स? हे फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे. तिसरं बघा. डी इज अ सबसेट ऑफ बी. डी इज अ सबसेट ऑफ बी. डी काय? ए आणि ई इज अ सबसेट ऑफ बी. डी इज अ सबसेट ऑफ बी. ए आणि ई. बी मध्ये बघा ए आणि ई आहे का? नाही. ई आहे परंतु ए नाही आहे. मग हे सुद्धा काय राहणार? फॉल्स. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा. डी इज अ सबसेट ऑफ. बघा डी इज अ सबसेट ऑफ ए. डी मध्ये काय? ए आणि ई. ए आणि ई. तर हे याच्यात आहे का? बघा कशात? ए मध्ये ए आणि ई आहे. तर म्हणून इथं लिहा ट्रू स्टेटमेंट. काय राहणार आहे? ट्रू स्टेटमेंट. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी बघा सी डी ई एफ. सी डी ई एफ नाही बेटा. तर मग हे पण काय राहणार बेटा? फॉल्स स्टेटमेंट. काय राहणार बेटा? फॉल्स स्टेटमेंट. त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघा. सी इज अ सबसेट ऑफ ए. सी हा जो आहे ना हा ए मध्ये आहे का? बी आणि डी. बी आणि डी आहेत बेटा. बी आणि डी आहे. म्हणजे हे काय राहणार बेटा? फॉल्स. काय राहणार बेटा? फॉल्स स्टेटमेंट. सी इज अ सबसेट ऑफ ए. सी बी आणि डी. ए मध्ये बी डी आहेत. बिलकुल आहे. तर हे झालं. सॉरी सी बी डी. बी डी पाहिजे होते आपल्याला. बी डी इथं आहेत म्हणून हे ट्रू स्टेटमेंट आहेत. ट्रू स्टेटमेंट आहे. क्लिअर? काही डाऊट कोणाला? ट्रू फॉल्स क्लिअर झाले? कोणाला डाऊट असेल तर बिलकुल विचारू शकता, कमेंट्स करू शकता. ठीक आहे. काही अडचण असेल तर विचारायला काही अडचण नाही. हा झाला पहिला प्रश्न क्रमांक. आता मी इथून रब करणार बेटा हा प्रश्न. ठीक आहे. करू? ओके. आता दुसरा प्रश्न सांगायचा आहे मला तुम्हाला. काय बेटा दुसरा प्रश्न? टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. बरं काही अडचण नाही. 1 to 20. मग ए सेट घेऊ 1 to 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं करता करता किती बेटा? 20 पर्यंत. युनिव्हर्सल सेट. मग हा जो सेट आहे कसा आहे बेटा? युनिव्हर्सल सेट. अँड शो द एक्स अँड वाय युझिंग द वेन डायग्राम. बरं काही अडचण नाही. एक्स अँड वाय कोणत्या बेसवर दाखवा? एक सेट जो दाखवायचा आहे तो कसा दाखवायचा आहे? हा एक्स जो आहे ना, मला सांगा रे एक्स का राहणार? 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान. कोण कोण राहणार?
8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे आणि काय बेटा 14 आहे. क्लिअर. मग आता हे वेन डायग्राम मध्ये दाखवा पूर्ण सेट. तर वेन डायग्राम जर दाखवायची तुम्हाला तर अशी दाखवू शकतात बघा. मग हा काय झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. काय काय याच्यात सगळेच नंबर आहे 1 2 3 4 ठीक आहे 5. तर एक काम करू आपण सुरुवातीला एक सेट दाखवून देऊ. काय एक सेट मध्ये 8 9 10 11 12 13 आणि काय झाले 14. मग उरलेले नंबर सगळे कुठे दाखवणार तुम्ही 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे 14 झाले 15 16 17 18 19 आणि हे किती झाले 20. मग अशा पद्धतीने याची तुम्ही वेन डायग्राम दाखवू शकता. म्हणजे हा युनिव्हर्सल सेट आणि हा कोणता झाला बेटा तुमचा एक्स सेट. क्लिअर. ही डायग्राम तुम्हाला विचारू शकतात. क्वेश्चन क्रमांक दुसरा जो आहे क्वेश्चन क्रमांक दुसरा बघा. y is a set of all y such that y is belong to natural number. y is a prime number. y काय बेटा प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20. मग प्राइम नंबर काढायचे 1 to 20. तर प्राइम नंबर जे आहेत तुमचे 1 to 20. तर बघा 1 to 20 मध्ये प्राइम नंबर जे काढायचे युनिव्हर्सल सेट तर तुमचा काय 1 2 3 असं करता करता कुठपर्यंत 20. प्राइम नंबर काढा. y इज इक्वल टू प्राइम नंबर. कोण आहे प्राइम नंबर 2 आहे 3 आहे 5 आहे त्याच्यानंतर 7 9 11 13 17 बस आणि 19 एवढेच प्राइम नंबर. मी याची वेन डायग्राम काढून घ्या अशा पद्धतीने. हा युनिव्हर्सल सेट काढला आणि हा वाय सेट काढते. वाय डायग्राम वाय 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 11 आहे 13 आहे 17 आहे ठीक आहे. डॉट दाखवा काही दाखवा ठीक आहे 19 आहे ठीक आहे. बाकीचे नंबर कुठे येतील 1 4 5 झाले 6 8 9 10 12 14 15 16 18 आणि नंतर काय 20. अशा पद्धतीने याची वेन डायग्राम तुम्ही काढू शकता. तुम्हाला परीक्षेत विचारू शकता ठीक आहे. काही अडचण कोणाला वेन डायग्राम काढायला नाही. आता हाही प्रश्न मी आता रब करतोय बेटा. क्वेश्चन क्रमांक दुसरा तुम्हाला कळालेला आहे ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक तिसरा बघायचा आहे आपल्याला. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न काय युनिव्हर्सल सेट दिला 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि पी एक सेट दिलेला आहे त्याच्यात नंबर आहे 1 3 7 10. देन शो द सेट यू पी काय बेटा यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. बरं वेन डायग्रामने दर्शवायचं आहे तुम्हाला. मग वेन डायग्रामने जर तुम्हाला दर्शवायचं आहेत ठीक आहे पी डॅश तर मला तुम्ही सांगा अगोदर हा यू सेट आहे पी आहे तर पी डॅश किती राहणार. तर पी डॅश सेट तुम्ही काढू शकतात बघा 1 3 7 10 हे सोडून 1 याच्यात आहे 3 याच्यात आहे 7 पण आहे 10 पण आहे. बाकीचे नंबर सांगा 2 नंतर किती राहिले बेटा 8 अजून किती राहिले बेटा 9 ठीक आहे. हा हे 3 नंबर तुम्हाला बाहेर दाखवायचे कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये. बघा याची वेन डायग्राम अशा पद्धतीने. हा तुमचा कोणता सेट झाला बेटा यू सेट युनिव्हर्सल सेट. हा आता तुम्हाला पी डॅश दाखवायचा आहे. पी सेट दाखवू. सुरुवातीला आपण काय करू इथं पी सेट दाखवू. पी सेट आला तुमचा 1 3 7 10 1 3 7 10. नंतर बाकीचा दुसरा सेट बघा 2 8 9 हा राहणार पी डॅश. काय राहणार बेटा पी डॅश. आणि बाकीचा पूर्ण सेट जो आहे तो काय राहणार युनिव्हर्सल सेट. क्लिअर झालं पी डॅश क्लिअर झालं. तर 2 आहेच बेटा 8 आहे 9 पण आहेत
अजून कितीपर्यंत आहे बेटा? 2, 8, 9 हाही चालेल बेटा, 11 सुद्धा चालेल, 12 सुद्धा चालेल. ठीक आहे, मग 11 इथं दाखवू शकतात आणि 12 हीच दाखवू शकतात. ठीक आहे. जे सेट पी डॅश म्हणजे काय? जो पी सोडून 1 सोडला, 3 सोडला, 7 सोडले, 10 सोडले, बाकीचे 2 आहे कॉम्प्लिमेंटरी, 8 पण आहे कॉम्प्लिमेंटरी, 11 पण आहे, 12 पण आहे आणि हा 9 पण कॉम्प्लिमेंटरी आहेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकतात. हे एक दुसऱ्याचे काय? 2, 8, 9, 11, 12 कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. हे झालं तुमचं आन्सर. पुढे व्हेरीफाय करा पी डॅश. पी डॅश म्हणजे पी. मला सांगा पी डॅश मी आत्ताच काढलेला आहे. काय बेटा पी डॅश? काय बेटा पी डॅश आहे 2, 8, 9, 11, 12. राईट. आता त्याचं परत पी डॅशचं परत पी डॅश काढायचं. म्हणजे काय राहणार? वापिस 2, 8, 9, 11 जर सोडलं आणि त्याचं कॉम्प्लिमेंटरी जर सोडलं तर वापिस मला काय भेटणार बेटा? मला भेटणार आहे 1, 3, 7, 10. 7, 10 म्हणजे वापिस काय झाले? त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढलं तर तेच भेटलं. म्हणजे पी डॅश इज इक्वल टू पी. पी डॅश इज इक्वल टू पी. नंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. A1327 आहे. देन राईट एनी 3 सबसेट. कोणतेही सबसेट लिहू शकतो बेटा. खूप सारे सेट लिहू शकतो. सपोज मी इथं बी सेट घेतला 1 आहे, सी सेट घेतला 1 आणि 3 आहे, त्याच्यानंतर डी सेट घेतला 1, 7, 2 आहे, ई सेट घेतला 2 आणि 7 आहे. मग हे सगळे काय? बी इज अ सबसेट ऑफ ए, सी ऑल्सो सबसेट ऑफ ए, डी ऑल्सो सबसेट ऑफ ए, ई ऑल्सो सबसेट ऑफ ए. क्लिअर? काय अडचण? ओके. नंतर 5वा प्रश्न बघा किती डेंजर आहे. दिसायलाच डेंजर आहे तो. त्याच्यात आहे काही नाही. मी बघा वाचतोय वरती. तुम्ही वरती लक्ष द्या. मी इथून वाचतोय बघा. काय आहे क्वेश्चन्स? राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. राईट द सबसेट राईट करायचे ज्याचं रिलेशन बिटवीन द कोणासोबत आहे? सेट्स. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. त्याच्यानंतर एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन एम पी. आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. आणि बी इज द सेट ऑफ रेसिडेंट इन इंडिया. आणि एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. राईट द सबसेट रिलेशन. सेट सोबत तुम्हाला रिलेशन दाखवायचे पुस्तकात जे दिलेले आहे. आणि नंतर विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर अबाव द सेट. कोणकोणता युनिव्हर्सल सेट राहील हे दर्शवायचं आहे. मग द स्टुडंट ऑफ पुणे जे आहेत, मी याला असं दर्शवू शकतो का रे? पुणे हे इंडियामध्ये आहे. दर्शवू शकतो का? दर्शवू शकतो मी. याला असं लिहिता येईल का मला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पहिलाच प्रश्न आहे ना? हा, चला. मग पहिला प्रश्न जो आहे याला असं लिहिता येईल का रे मला? द रेसिडेंट ऑफ पुणे. द रेसिडेंट ऑफ पुणे. द रेसिडेंट ऑफ पुणे कोण आहे बेटा? द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. रेसिडेंट ऑफ इंडिया. बर, काही अडचण नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणार? द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ इंडिया. मग तुम्ही सांगा रेसिडेंट ऑफ पुणे म्हणजे काय? तर पुणे म्हणजे पी. ठीक आहे. आणि रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे काय बेटा? इंडिया म्हणजे काय? बी. मग पुणे जे आहेत हे भारतात आहे का बेटा? आहे. म्हणून पी इज अ सबसेट ऑफ पी. लिहायला काही अडचण नाही. क्लिअर झालं बेटा प्रश्न? ओके. आता त्याच्यातला दुसरा जो प्रश्न आहे बी हा दिला द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. द काय पूर्ण? द रेसिडेंट
द रेसिडेंट ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. मी पूर्ण नाही लिहित, महाराष्ट्र. तर मग खरं आहे काय, रेसिडेंट ऑफ पुणेला काय म्हणता बेटा तुम्ही पी, आणि रेसिडेंट ऑफ महाराष्ट्राला काय म्हणता बेटा एच. हे सगळे कोड दिलेले बघा, कोणाला काय म्हणायचं एच. मग पुणे महाराष्ट्रात आहे का बेटा, आहे. असल्यावर काय लिहिणार सबसेट. क्लिअर, काय अडचण कोणाला, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सी प्रश्न दिला, काय आहे सी, द रेसिडेंट ऑफ एमपी आर रेसिडेंट इन इंडिया. द रेसिडेंट ऑफ एमपी आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. सॉरी महाराष्ट्र नाही, इंडिया आहे, सॉरी क्वेश्चन मध्ये दिला इंडिया. द रेसिडेंट ऑफ एमपी मध्य प्रदेश आर रेसिडेंट ऑफ इंडिया. लिहिता येईल का रे मला, रेसिडेंट ऑफ एमपी ला काय म्हणतो बेटा, इथं बघा एमपी ला काय म्हणतो एम, राईट. मग एमपी भारतात आहे का, आहे. भारताला काय म्हणताय, इंडियाला काय म्हणताय बी, म्हणजे एम इज अ सबसेट ऑफ बी. लिहायला काही अडचण नाही, एम इज अ सबसेट ऑफ बी. तुम्हाला काही अडचण नाही. आता दोन प्रश्न राहिले माझ्या मते याच्यात. हा ए कळाला, बी कळाला, सी कळाला. आता डी आणि रब करतोय मी इथून, जागा नाही माझ्याकडं. तर बघा डी काय, डी दिला, द रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया. द रेसिडेंट ऑफ इंदोर, the resident of Indore are resident of India, are resident of India. मला सांगा रेसिडेंट ऑफ इंदोरला काय म्हणता येतं बघा, काय म्हणता बेटा आय. मग आय इज अ सबसेट ऑफ इंडिया आहे का रे, इंडियामध्ये आहे का, राईट. आय इज अ सबसेट ऑफ बी, आय इज अ सबसेट ऑफ बी. त्याच्यानंतर प्रश्न दिला ई, काय बघा, द रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट इन एमपी. द रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ एमपी मध्य प्रदेश. मग रेसिडेंट ऑफ इंदोरला काय म्हणताय बेटा आय. मग आय इज अ सबसेट ऑफ एमपी, एमपी ला काय म्हणताय एमपी मध्य प्रदेशला काय म्हणताय बेटा यम. मग आय इज अ सबसेट ऑफ एम, लिहायला काही अडचण नाही. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे दिसतंय बेटा इथं, ओके. द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट ऑफ इंडिया. द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट ऑफ इंडिया, रेसिडेंट ऑफ इंडिया. द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट ऑफ इंडिया. मग रेसिडेंट ऑफ महाराष्ट्राला काय म्हणणार बेटा, महाराष्ट्राला काय म्हणणार आहे, द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्राला काय म्हणताय एच, आणि इंडियाला काय म्हणताय, इंडिया कुठे बी, एच इज अ सबसेट ऑफ बी. अशा पद्धतीने हे 5 प्रश्न झाले बेटा. 6वा प्रश्न असा आहे, द रेसिडेंट ऑफ, शेवटचा जो प्रश्न होता तो असा होता की द रेसिडेंट ऑफ पुणे मध्य प्रदेश इंदोर महाराष्ट्र आर ऑल रेसिडेंट ऑफ इंडिया. मग याचं जे उत्तर राहणार, मी इथून रब करतोय बेटा, पूर्ण प्रश्न अगोदर लिहून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. तो प्रश्न असा आहे दुसरा की द रेसिडेंट ऑफ पुणे मध्य प्रदेश महाराष्ट्र इंदौर आर ऑल रेसिडेंट ऑफ इंडिया. हा प्रश्न आहे तुमच्या समोर. मग आता हे सगळे जे आहे तर मग तुम्ही काय लिहू शकता, याचं युनिव्हर्सल सेट करू शकता का, तर बिलकुल करू शकता. मग कोण राहणार याच्यात, बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट ऑफ अबाउट द, बी इज युनिव्हर्सल, बी इज अ युनिव्हर्सल सेट फॉर ऑल. हे झालं या प्रश्नाचं उत्तर.
ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 6 आणि 7 दोनच प्रश्न राहिले बेटा. तर 6 आहे असा 6वा प्रश्न मी लिहितो इथं. विच सेट ऑफ नंबर could be the universal set for the set given below. काय दिलं बेटा? विच सेट ऑफ नंबर कुड बी युनिव्हर्सल सेट. काय पाहिजे तुम्हाला? युनिव्हर्सल सेट फॉर द गिवन बिलो. मग त्याच्यात प्रश्न असा आहे की ए सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5, बी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, सी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. आणि दुसरा जो प्रश्न दिला तो दिला बेटा P इज इक्वल टू सेट ऑफ इंटीजर. P is a set of integer which are multiple of 4, and T is equal to set of all even square number. हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या बेटा. मग या प्रश्नाचं विच सेट ऑफ नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट म्हणताय. ए जो सेट आहे हा मल्टिपल ऑफ 5 आहे, म्हणजे मल्टिपल 5च्या पटीत. ठीक आहे. मग 5च्या पटीत जो आहेत 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, -5 पण आहे, -10 पण आहे, -15 पण आहे, -20 पण आहे. बी इज अ सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, 14, 21. ठीक आहे. -7 चालले, -14, -21. सी इज अ सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. तर मग याचं जे आन्सर आहे तर काय लिहिणार बेटा? फॉर नॉन निगेटिव्ह, कारण नॉन निगेटिव्ह मल्टिपल एनी ऑफ एन म्हणजे नॅचरल नंबर, W फॉर होल नंबर, I फॉर इंटीजर नंबर्स and for negative multiple I will be the universal set. काय शब्द यूज केला बेटा? विच ऑफ द नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन. कोणता याच्यातला विच सेट ऑफ नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेटला बिलॉंग करतोय. मग 5च्या पटीत येणारे, 7च्या पटीत येणारे, 12च्या पटीत येणारे. तुम्ही सांगा हे सगळे नॅचरल नंबरच राहतील. 5, 10, 15, 20. ठीक आहे. मग हा नॅचरल नंबर झाला, हा तुमचा होल नंबर झाला, म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे 0 तर कुठे आहेच नाही याच्यात. आणि इंटीजर म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह नंबर पण येतील आणि निगेटिव्ह नंबर पण येतील. म्हणून मी काय म्हणणार? फॉर नॉन निगेटिव्ह मल्टिपल एनी ऑफ नॅचरल, होल, इंटीजर अँड फॉर निगेटिव्ह मल्टिपल आय विल बी द युनिव्हर्सल सेट. आय जो आहे ना तो काय राहणार बेटा? युनिव्हर्सल सेट. का बरं? त्याच्यात ह्या नॅचरल नंबर पण आलेत आणि होल नंबर पण आलेत. क्लिअर? त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, P इज इक्वल टू सेट ऑफ इंटीजर विच आर मल्टिपल ऑफ 4 और T इज अ सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर. तर मी इथं लिहिणार U इज द फॉर नॉन निगेटिव्ह मल्टिपल, फॉर नॉन, आता जसं लिहिलं नॉन निगेटिव्ह मल्टिपल, नॉन निगेटिव्ह मल्टिपल. तर बघा क्वेश्चन नंबर 2 बाकी होता आपला. काय दिलं क्वेश्चन मध्ये? P
इज अ सेट ऑफ इंटीजर विच आर मल्टिपल ऑफ 4. वरती जसा प्रश्न होता त्याच प्रश्नाचं उत्तर सेम टू सेम राहणार. मल्टिपल ऑफ 4 ज्या पद्धतीने मल्टिपल ऑफ 5, मल्टिपल ऑफ 7, मल्टिपल ऑफ 12. मला सांगा 5च्या पटीत कोण आहे? 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, -5 आहे, -10 आहे, -15 आहे, -20 आहे. मग तुम्ही सांगा नॅचरल नंबर पूर्ण संख्याला इन्व्हॉल्व करतोय का? नाही. होल नंबर 0 इन्क्लुडिंग करून तो अलाउड आहे का? नाही. इंटीजर चालेल का? चालेल. पॉझिटिव्ह पण आले आणि त्याच्यात कोणते आले? निगेटिव्ह सुद्धा आले. म्हणून काय लिहिणार? टी इज अ सेट ऑफ ऑल इव्हन स्कोर नंबर फॉर नॉन निगेटिव्ह मल्टिपल एनी ऑफ natural, whole, I and for negative multiples. I will be the I for integers will be the universal sets. Clear? का बर? कारण त्याचे सगळे झाले. होल नंबर आले, नॅचरल नंबर आले, पॉझिटिव्ह आल्यात, निगेटिव्ह आल्या. ठीक आहे? क्लिअर? आता एक क्वेश्चन आहे बेटा, जर तुमच्या वर्गामध्ये 50% जास्त मार्क घेणारे विद्यार्थी कॉम्प्लिमेंटरी जर काढायचे आहे, ठीक आहे, मोर दॅन 50-100, तर मग उरलेले काय राहणार? त्याचं कॉम्प्लिमेंटरी काय राहणार? लेस दॅन 50. मी सांगितलं 10 विद्यार्थी आहे आणि 6 विद्यार्थी प्रेझेंट आहे, तर 6 विद्यार्थ्यांचे कॉम्प्लिमेंटरी काढा तर किती राहणार? 4. आणि 4 ॲब्सेंट आहे त्याचं कॉम्प्लिमेंटरी काढा तर किती राहणार? 6. मग हाच प्रश्न आहे. लेट ऑल द स्टुडंट ऑफ अ क्लास फ्रॉम अ युनिव्हर्सल सेट, म्हणजे वर्गामध्ये सगळे विद्यार्थी आहे. लेट सेट ए बी द स्टुडंट हु सिक्युअर 50% ऑर मोर मार्क इन मॅथ. मग 50% ऑर मोर मार्क्स याचं कॉम्प्लिमेंटरी काढायचं. याचा अर्थ काय? लेस दॅन 50. काय शब्द यूज करणार तुम्ही? लेस दॅन 50 मार्क्स. यू फॉर ऑल द स्टुडंट मी कन्सिडर केलं. यू फॉर ऑल द स्टुडंट ऑफ क्लास. ए इज द स्टुडंट हु सिक्युअर 50% ऑर मोर मार्क इन मॅथ. एचं कॉम्प्लिमेंटरी काय राहणार? लेस दॅन करून टाका. स्टुडंट हु सिक्युअर लेस दॅन 50% मार्क इन मॅथ. तर या पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला बेटा. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट होता. थोडीशी मेहनत करावं लागेल तुम्हाला, क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल. प्ले पॉज करून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात, ठीक आहे, परत लिहू शकतात आणि स्वतः प्रॅक्टिस करू शकतात. क्लिअर? ओके, थँक्यू.